नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. आज विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय खूप साधा वाटतो, पण प्रत्यक्षात तो हजारो घरामधला, लाखो मुलांच्या मनातला, प्रत्येक पालकांच्या डोक्यातला प्रश्न आहे. मुलांनो, विज्ञान का अवघड जातं? आज मी हा प्रश्न फक्त विचारणार नाही, तर त्यामागचं खरं सत्य तुमच्यासमोर उघड करणार आहे. कारण हा विषय फक्त अभ्यासाचा नाही, तर मुलांच्या आत्मविश्वासाचा आहे, त्याच्या भविष्याचा आहे. मित्रांनो, जरा आठवून बघा, एखादं लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं? 10 वेळा, 20 वेळा, कधी कधी 100 वेळा. पण कुठेही आई वडील त्याला असं म्हणतात का, तू चालू शकत नाहीस, तुला काहीच जमत नाही? नाही, उलट प्रत्येक वेळी पडल्यावर त्याला उचलून म्हणतात, छान, पुन्हा प्रयत्न कर. मग हळूहळू ते मूल चालायला शिकतं. पण हाच नियम आपण विज्ञान शिकताना का विसरतो? आज बहुतेक घरामध्ये एक दृश्य कॉमन आहे. संध्याकाळी मुलं अभ्यासाला बसलेले आहे, समोर सायन्सचं पुस्तक उघडलेलं आहे. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, आणि अचानक एक वाक्य घरातून घुमतं, आई, मला काहीच समजत नाही. त्या वाक्यात किती निराशा असते हे कदाचित आपण लक्षात घेत नाही. आपलं उत्तर काय असतं? इतकं सोपं आहे तरी कसं नाही समजतं? आणि इथूनच विज्ञानाची भीती सुरू होते. मित्रांनो, सत्य सांगतो, मुलं विज्ञानामुळे घाबरत नाहीत, तर विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीमुळे घाबरतात. कारण मुलं जन्माला येतं तेव्हा ते सायंटिस्टच असतं. ते सतत प्रश्न विचारत असतं, हे काय आहे, असं का होतं, तसं का नाही होत. पण जसं जसं ते शाळेत जातं तसे तसे प्रश्न कमी होत जातात. कारण इथे प्रश्न विचारणं म्हणजे हुशार असणं नसून डोकं खाणं आहे, असं त्यांना वाटायला लागतं. शाळेत काय होतं मित्रांनो? विज्ञानाचा तास सुरू होतो, शिक्षक वर्गात येतात, ब्लॅकबोर्डवर लिहितात परिभाषा, मग म्हणतात हे तोंडपाठ करा. मला आता सांगा, एखाद्या मुलाला जर तुम्ही सांगितलं पाणी 100 अंश तापमानाला उकळतं आणि त्याला कधी उकळतं पाणी दाखवलंच नाही, तर तो त्याच्या डोक्यात ते ज्ञान कसं बसणार? त्याच्यासाठी ते फक्त शब्द आहेत. विज्ञान शब्दाचा खेळ नाही, विज्ञान अनुभवाचा विषय आहे. आता थोडंसं गणिताकडे येऊया, कारण इथे बहुतेक मुलांचा विज्ञानाशी कायमचा ब्रेकअप होतो. फिजिक्सचा पहिला न्यूमरिकल, केमिस्ट्री मधली पहिली कॅल्क्युलेशन, आणि मुलं ठरवून टाकतं, सायन्स माझ्यासाठी नाही. खरं तर प्रश्न सायन्सचा नसतोच. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर, प्रश्न असतो आत्मविश्वासाचा. एकदा मूल घाबरलं की त्याचं डोकं बंद होतं. मग कितीही चांगलं शिकवलं तरी ते आत जात नाही. पूर्वीच्या काळात विज्ञान शिकवताना काय होतं किंवा शिकताना काय होतं? गावातली मुलं शेतात जायची, पाणी काढायची, विहिरीतून दोर ओढायची. त्यांना फोर्स, फ्रिक्शन, ग्रॅव्हिटी हे शब्द माहिती नसली, पण संकल्पना माहिती असायची. आज आपण मुलांना शब्द शिकवतो पण अनुभव देत नाही. म्हणूनच सायन्स परक वाटायला लागतं. आणि अजून एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे भाषा. मराठी माध्यमातील मुलं सायन्स शिकताना दुहेरी लढाई लढत असतात. एकीकडे विषय समजून घ्यायचा आणि दुसरीकडे इंग्रजी शब्दाचा अर्थ शोधायचा. एव्हपोरेशन म्हणजे काय हे कळण्याच्या आधीच मुलं ठरवतं, हा शब्दच अवघड आहे. मग त्याचा परिणाम थेट गुणावर होतो. इथे पालकांची भूमिकाही खूप महत्वाची आहे. अनेक वेळा पालक आपल्या चांगल्या हेतूने मुलावर दबाव टाकतात. सायन्स घेतलंच पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर झालंच पाहिजे. पण प्रत्येक मूल एकसारखं नसतं. एखादं मूल चित्रकलेत चांगलं असेल, एखादं संगीतामध्ये, एखादं खेळात, पण समाजाने ठरवलेलं यशाचं मोजमाप सायन्स पुरतच मर्यादित केलं आहे. आणि त्यामुळे विज्ञान न समजणारी मुलं स्वतःला अपयशी समजू लागतात. मित्रांनो, मला एक विद्यार्थ्याची आठवण येते. तो म्हणाला, सर, मला सायन्स आवडतं पण एक्झाम मध्ये भीती वाटते. ही एक ओळ किती काही सांगून जाते. म्हणजे विषयाची भीती नाही, तर अपयशाची भीती आहे. कमी मार्क्स मिळाले तर काय होईल, लोक काय म्हणतील, शिक्षक काय बोलतील, या भीतीत विज्ञान गडप होते. मग उपाय काय? उपाय खूप मोठे नाही, पण प्रभावी आहे. सर्वात आधी मुलांना सांगायला हवं की प्रश्न विचारणं ही ताकद आहे, कमजोरी नाही. सायन्स रोजच्या आयुष्यातून दाखवा. स्वयंपाकघरात उकळणारं पाणी, फ्रीज मधील थंडी, पावसातलं पाणी, सावली, आरसा, सगळीकडे सायन्स आहे. तिसरं म्हणजे गुणांपेक्षा प्रयत्नाचं कौतुक करा. मूल मेहनत करतं एवढंच पुरेसं आहे. शिक्षकांनीही थोडा विचार बदलायला हवा. अभ्यासक्रम संपवण्याच्या घाईत आपण किती मुलं गमवतोय याचा विचार करायला हवा. एक संकल्पना नीट समजली तर पुढच्या 10 संकल्पना आपोआप सोप्या होतात. पण पाया कमजोर असेल तर सायन्स आयुष्यभर अवघड वाटतं.
मित्रांनो, शेवटी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, विज्ञान हा काही निवडक हुशार मुलांचा विषय नाही. विज्ञान हा केवळ जिज्ञासू माणसाचा विषय आहे आणि प्रत्येक मूल हा जिज्ञासू असतं. फक्त त्या जिज्ञासेला आपण जिवंत ठेवायचंच की मारायचं हा निर्णय आपल्या हातात आहे. जर आपण विज्ञान भीतीने नाही तर आनंदाने शिकवलं तर मुलं डॉक्टर, इंजिनियर नाही झाली तरी चालतील, पण विचार करणारी, प्रश्न विचारणारी, आत्मविश्वास असलेली माणसं नक्की बनतील आणि तीच खरी गरज आहे आजच्या समाजाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ विचार करायला भाग पाडत असेल, एखाद्या पालकाला, शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला उपयोगी पडत असेल, तर तो नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमचा एक शेअर मुलाच्या विज्ञानाबद्दलची भीती कायमची दूर करू शकतो. धन्यवाद.